त्याची बायको दिली होती त्याने पाटील खाली समजलं म्हणून करत होता तो एवढा खाय खाय त्याला भेटत ना आता कुठं त्याने त्याची बायको याला काही करते पास नाही त्याला तुम्हाला कशाला केलं बोलू ना माझं तर तिकीट अवघ्या 1 ते 1.5 दिवसामध्ये माझं तिकीट कापलं गेलं. ते पण त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचा एक व्यक्ती जो राष्ट्रवादीकडून उभा आहे त्याचा धोका त्यांना वाटला म्हणून या एरियातली महिला नको या एरियातली द्या अशा प्रकारचं माझ्या कानावर आलेलं आहे. माझं काम चांगलं असताना माझं 22-20 वर्षाचा माझा जवळपास प्रवास असताना आणि माझ्या एरियामध्ये माझ्या प्रभागामध्ये सगळ्यांची मला पसंती असताना सुद्धा ज्या बाईला 4 लोकसुद्धा ओळखत नाही त्या बाईला वेळेवर उभं केलेलं. आजही मला कॉल येतात लोकांचे की ताई आम्ही तुमच्यासोबत आहे. तुम्ही कुठून इच्छुक होता? मी प्रभाग क्रमांक 22 मधून आरती गुटलकर इच्छुक होते आणि मला यांनी जाणून बुजून जाणीवपूर्वक डावललेलं आहे. मी फोन केल्यानंतरही मला व्यवस्थित उत्तरं दिले गेली नाही. असं नाही म्हणायचं मला की मला त्यांच्याबद्दल काही निष्ठा नाही आहे म्हणून. आम्ही निष्ठेनेच काम केलेलं आहे. आम्ही दल बदलू लोक नाही आहोत. आम्ही पक्षाचे लोक आहोत. पक्षाचंच काम करणार. पण याचा अर्थ असा नाही की पक्षाने वारंवार आमच्यावर अन्याय करावा. कारण 20 वर्षापासून नेहमी आम्हाला प्रत्येक गोष्टीला यांच्यासोबत भांडावंच लागतं. प्रत्येक वेळी महिलांनीच का भांडायचं? 50% आरक्षण दिलं ना तुम्ही. कोणासाठी दिलं तुम्ही 50% आरक्षण? महिलांसाठी दिलं होतं ना. मग महिला पदाधिकारी होत्या का कोणाच्या बायका मैत्रिणी आई बहीण वहिनी यांच्यासाठी होतं? मग असं सांगायचं ना आम्हाला. आम्ही आमचा वेळ खर्च केला नसता. आम्ही पैसा खर्च केला नसता. आम्हाला लेकरं आहेत. आमचा संसार आहे. आमची नवरा आहे. आमची फॅमिली आहे. आम्ही सगळी फॅमिली म्हणजे आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि यांच्या मागे फिरलो. यांचा प्रचार केला. आज मला सांगा ज्या ज्या महिलांनी प्रचार केलेला आहे ज्या ज्या महिलांनी पक्षासाठी प्रचार केलेला आहे त्या महिलांना आज तुम्ही घरात बसवलं आणि त्याच्यावर आयती पोळी भाजून घेऊ लागले. ठीक ठीक थँक्यू. आता सर मैंने लाइव दिया मेरे फ्रेंड से.
वार्डातले माणसं आहेत खासदार. आम्ही कामं करता करतो. भावनेचा आदर करणारे माणसं आहेत. 2 मिनिट में माइक निकाल कर बस वृद्ध माणसापर्यंत काळजी घेणारा ताई इकडे बघा तुम्ही. थोडं पिच्छा ये भाई साहेब. प्रत्येकाच्या म्हणजे नवरात्र असो, गणपती असो, सुखदुःख असो, प्रत्येकाच्या घराघरात जाणारा, प्रत्येकाला समजून घेणारा, प्रत्येकाला हात देणारा, मदतीचा हात देणारा असा माणूस जो आम्हाला पाहिजे होता. आम्ही सतत सांगत होतो, वार्डातले कितीतरी लोक वानखेडे सरांना मेसेज करत होते की आमच्या प्रभागातून, आपल्या प्रभागातून आम्हाला ह्या भागामध्ये प्रशांत गदाने पाटील पाहिजे. आज कमीत कमी तुम्ही सर्वे जर केला, आता सुद्धा सर्वे करा तुम्ही, तर 70% लोक नाही प्रशांत गदाने पाटील ओळखत असेल. त्यांनी आम्हाला 2:30 वाजेपर्यंत झुलवत ठेवलं आणि ऐनवेळी असं केलं. हा जो बदमाशपणा आहे या मंत्री लेवलच्या माणसाचा, हा लोकांशी जनतेशी वागण्याचा, मी कार्यक्रम असो का नको, मी जनतेचा प्रतिनिधी बोलतोय. ऐका ना, यांनी काय केलं, खोटं बोलले, लोकांना असं केलं. असं खोटं बोलून ह्या लेवलच्या माणसांना यांची लायकी योग्य नाही. या ठीक आहे, हे सगळे योग्य आहे. हे बघा, ह्या भागवतकरांचे बीडचा पॅटर्न संभाजीनगर मध्ये जाण्यास सुरुवात केलेली आहे. याने फक्त वंजारी मराठा वाणी असा भेद तयार केला आहे तिथे, आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढचं भविष्य आमचं अंधकारमय दिसतंय. त्यामुळे आम्हाला भागवतकरांविषयी विशेष नाराजी आहे. भागवतकरांनी हे करायलाच नाही पाहिजे होतं. बाबा तुम्ही शर्ट पर आक्रोश करताय, मग आमच्यावर अन्याय झालेला आहे. मी काही कार्यकर्ता नाहीये, मी एक सामान्य नागरिक वार्डातला. तरी पण आमची जी इच्छा होती, जी सगळ्या जनतेची इच्छा होती, आम्हाला यांचं लाईक याच्यामुळे एक सत्तामध्ये येणार, धार्मिक कार्यक्रम करणार, आध्यात्मिक कार्यक्रम, यांनी असं ऐनवर असा अन्याय का करायला पाहिजे, हे फडणवीस साहेबांपर्यंत जायला पाहिजे. बीजेपीला यांनी जे बीजेपी वाढवलं मोदी साहेबांच्या नावावर, फडणवीस साहेबांच्या नावावर आम्ही मतं देतोय. या लोकांना हा तर राज्यसभेला करार, हा तर निवडून पण येऊ शकत नाही. हा याने नगरसेवक म्हणून निवडून आणून दाखवा. याची जी कॅपॅसिटी आहे एका नगरसेवका एवढी सुद्धा नाहीये. तुम्हाला त्रास पण खूप होतोय, काय सांगाल? त्रास होतोय, आता आम्ही आत्मदानच करणार आहे. आज सगळे आत्मदान होणार आहे. तुम्ही शर्ट पण फाडलेलं आहे का? गुंड्या निघाले का बरं पाडलं? इतका उद्रेक आहे म्हणजे यांनी आम्हाला अन्याय केलाय. सामान्य लोकांवर त्यांच्यावर अन्याय, हा त्या माणसावर अन्याय नसून हा सामान्य. आता थोड्या वेळापूर्वी मोदी आणि आपल्या सोबत अजून काही लोक आहेत, त्यांच्यासोबत बोलणार नाही. ताई मला सांगा, तुम्ही नाही तुम्ही बोला ना, काय झालं? तुम्हाला सांगते, आम्ही हा माणूस 20 वर्षापासून कार्य करतोय. कोरोनाच्या काळामध्ये इतकं कार्य केलेलं ह्या सरांनी. आम्ही त्यांची बायको आणि मी 2 महिने झालं घराघरापर्यंत पोहोचलोय, आणि आम्ही लोकांना हे सांगत होतो की आपले भाजपचा वाढ होणार आहे, आपले सगळे प्रभाग भाजपचा होणार आहे, आपल्या प्रभागातून सगळ्यांना भाजपला निवडून द्यायचंय आपल्याला. आम्ही भाजपचा प्रचार करत होतो, कोणाचा पर्सनली प्रचार करत नव्हतो. आम्ही सांगत होतो की आपल्या वार्डामध्ये आपल्याला आपलं वार्ड सक्षम बनवायचं आहे, त्याच्यासाठी आपला वानखेडे तर आहेच, पण आपल्याला असा एक माणूस त्यांच्या बरोबरीला उभा करायचा आहे की जो प्रशांत दादा आपल्याला वानखेडे सारखाच आहे. पण त्या लोकांनी, ज्या माणसाला कोणीच ओळखत नाही त्या लोकांना तिकीट दिले, आणि जो माणूस 5 वर्षाच्या मुलापासून 100-90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत ज्या माणसाला ओळखतात त्या माणसाला तिकीट नाही दिला. वॉर्ड कोणता होता आणि कोण उमेदवार कोण? प्रभाग क्रमांक 2 आहे आमचा. प्रशांत बदाने पाटील हे आमचे हे होते, एक राजू वानखेडे होते, दुसरा म्हणजे 4 जण उभे होते, पण आम्ही ह्या 2च माणसाला ओळखतो. काय आम्हाला हे 2ही माणसं हवे होते, त्याच्यासाठी आम्ही पक्षाचा प्रचार केला. या मुलीला विचारा कोण येणार आहे. अजून तुम्ही इथे बघू शकतात की जे बीजेपीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालय आहे. तर काय मला सांगा, काय नेमका काय प्रॉब्लेम? नेमका असा प्रॉब्लेम आहे की जो व्यक्ती 2-3 महिन्यापासून खूप मेहनत करतोय, घरोघरी जाऊन त्याचा प्रचार करतोय, आणि जे लोक म्हणजे आम्हाला प्रशांत दादा भदाणे पाटील ते 2-3 महिन्यापासून खूप घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करताय, हे करतायत, आणि आम्हाला जे म्हणजे लोक माहिती सुद्धा नाही त्यांना तिकीट भेटला, हा मग आमच्यावर अन्यायच आहे ना. सगळ्यांच्या सुख दुःखात सहभागी होतात प्रशांत दादा. मग आज लहान मुलांना सरी विचार प्रशांत दादा कुठे आहेत? आहे ना ते काय ते त्यांना तिकीट मिळालंच पाहिजे. आम्ही इथून हलणार नाही तिकीट मिळाल्याशिवाय. इथे तुम्ही बघू शकता ते हे बीजेपीचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय आहे, आणि इथे जे बीजेपीचे आमच्या प्रभागातल्या एका नेत्याने
माझं तिकीट त्याने कट केलेलं आहे, त्याला आम्ही येऊ देणार नाही. हे दरवेळेस होत आहे. प्रत्येक वेळेस काय एकाच नेत्याला तुम्ही एकाच व्यक्तीला तिकिटाचं हे करता. तो सकाळपासून नेत्याच्या दारात पडलेला असतो 7 वाजेपासून. मग त्याचा एकदा तुम्ही सक्षम महिला तुम्हाला दिसत नाही. ज्यांच्या आईला तिकीट दिलं त्या आई चालता येते बेडवर आहे, वयस्कर बाई आहे, मग त्यांचं सर्व झालं का घरातल्या महिलेचा? घरातल्या महिलेचा सर्वे होतं का? सक्षम महिलेचा सर्वे होत नाही. आणि त्यांच्या बीजेपीचे आंदोलन होतं त्यामध्ये पण सहभाग प्रत्येक आंदोलनाच्या केसेस आहे अंगावर, आणि ते नेत्यांनी पण पाहिलंय, कारण की ज्या आंदोलनाच्या केसेस होत्या कोर्टात आम्ही सगळे हजर असताना आमचे सगळे नेते आमच्या सोबत होते. कॅरेक्टर सर्टिफिकेट साठी आम्हाला आज दिवस गेले. आमची तक्रार नेमकी महावतकर सरांच्या विरोधात आहे. ते पण ओपन मधून उभे होते आणि नितीन चित्ते स्टँडिंग नगरसेवक असल्यामुळे ते पण ओपन मधून उभे होते. आणि नितीन चित्तेंची इच्छा नसताना त्यांना बळजबरी त्यांच्या आईला महावतकर सर कटले असते म्हणून त्यांनी त्यांच्या आईला ओबीसीत हे करायला लावलं. हे सगळे कोणी तोंड दाखवत नाही, नाकारायचा प्रश्न नाहीये. काहीपर्यंत माझं जर नाव होतं, कोणीच तोंड उघडत नाहीये, कोणीच आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही. कसं नेतं सगळ्या तिघांचे नेतं, सगळे नेत्यांनी आमचं कसं केलं? त्यांनी एकाच जणाला पकडलं, महावतकर सरांना. त्यांच्या हातात आमचे फॉर्म दिले, त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटले त्यांच्यासोबत. पण आम्ही जर जिंकून आणू शकतो तर आम्ही पाडू पण शकतो. ही महिलांना त्यांना असं वाटलं कधी चंडिका बनेल महिला हे त्यांना माहिती नाही. अन्याय झाला आमच्यावर, आम्ही भरलेले आहे, आमच्यावर अन्याय 3 तारखेला वापसही घेणार नाही. फॉर्म भरलेलेच ना आम्ही, फॉर्म भरलेली असं नाही आहे ना. 2:45 वाजता तुम्ही फॉर्मच्या ठिकाणी बी फॉर्म आणून देता कार्यकर्त्याच्या समोर. हा कोणता न्याय आहे? पक्ष वाढवता येतं, पक्ष संपवू बी शकतो आम्ही. 2:30 वाजेपर्यंत पक्षाने सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा. 2:30 वाजता आम्ही फॉर्म घेऊन ज्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर उभे आहेत त्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं तुमचा फॉर्म तुम्हाला नाही भेटत, ते दुसऱ्या कोणाला तरी मिळतोय, किंवा तुम्हाला जिथे मिळणार होतं ते सोडून तुम्हाला दुसऱ्या वॉर्डमध्ये फॉर्म मिळतोय. तर काही अर्थच नाही. त्यांना 15, 20 वर्ष, ताईंनी 20 वर्ष काम केले, ताई 20 वर्षापासून पक्षामध्ये काम करतात, घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत. फादर बॉडीवरती पद भरलेत, अँब्युलन्सची सेवा केली, लोकांच्या घरापर्यंत कोरोनाचा किट दिला, लोकांच्या पाया पडून साहेब यांच्याकडे 2-2 महिने पक्षाचं काम केलंय. आपल्यासोबत लोकसभा काढून घेतली आणि राहिली गोष्ट एवढी विधानसभा लोकसभा काढून आणि मग यांनी अन्याय केला. साहेब मला हे म्हणायचंय की तुमचा पीएला द्यायचं होतं तर आम्हाला कशाला कार्यकर्ता ठेवलं तुम्ही? जर तुम्ही तुमच्या नातेवाईकाला तिकीट द्यायचं होतं साहेब, बरं 1.5 वर्षापूर्वी पीए आलेला आहे, हे म्हणतात 1.5 वर्षाचा पीए. मी तू माझा 15 वर्षाचा कार्यकर्ता असा अतुल सावेंची स्टेटमेंट आहे. वॉट कोणता होता आणि प्रभाग क्रमांक 2 सुदर्शन नगर, मयूर नगर हा पूर्ण माझा प्रभाग आहे साहेब. वानखडे नगर बरं का, के सेक्टर, N13, N12 नवजीवन कॉलनी हा माझा प्रभाग आहे. प्रभागातला सर्व जिल्हा अध्यक्षांनी आणून दाखवावा आणि अतुल सावे साहेबांनी बी आणून दाखवावा. इथं मला तुम्ही पहा, जर सर्वेत नसेल तर मी कायमचं राजकारण यांचा गुलाम बनन. मी जनतेचा नेमकी मागणी काय तुमची? मला पक्षानं सी फॉर्म द्यावा, माझ्यावर अन्याय करू नका, मला सी फॉर्म द्यावा, मला सी फॉर्म द्यावा. आमच्याकडे पुन्हा सर्वे इथे आहे, हे बघून घ्या. इथे सर्वे केलेला आहे. 55% आपले प्रशांत दादाने यांचं आहे. प्रभागातील जे मेन सगळ्यांना माहिती आहे. लोकांना कोणाला तिकीट दिलं ज्यांची कमी टक्केवारी आहे तर प्रभागामध्ये काहीच नाहीये. आता ऐका, आता साहेब हा जर खोटा असेल राजगौरव वानखडेला विचारावा त्यांच्याकडे, बरं का, सगळ्यांकडे आहे साहेब, हा सर्व सगळ्यांना आहे, तरी सुद्धा यांनी काय पकडलं? किती जण आणले? आरसीपी लावलेले आहे, आरसीपी हे मागे निश्चित आपण पाहतो की आरसीपी निश्चित आपण इथे पाहिलं तरी इथे तुम्ही बघू शकतात की जे बीजेपीचे जे मध्यवर्ती प्रचार कार्यालय आहे, इथे पोलीस खूप बंदोबस्त पण लावलेला आहे. इथे बघू शकतात तुम्ही की इथे QRT जे टीम आहे ते पण इथे तैनात केलेली आहे आणि इथे ACP पण उपलब्ध आहे, तैनात केलेले आहे. इथे बघू शकतात की जे बीजेपीचे कार्यकर्ता आहे
चालू करा प्रशांत भदाने हे बऱ्याच वेळापासून बोलत होते. आता त्यांना तो त्रास जाणवू लागलाय. ते बसलेले आहेत, ते चक्कर कापत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग 2 मध्ये ते सतत काम करत होत्या. लोकांच्या सर्वेमध्ये आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. आमच्या वार्डामध्ये 50% दादागिरी नाही चलेगी. दादागिरी नाही चलेगी. खाली मुर्दाबाद. खाली मुर्दाबाद. जनता पक्ष अतुल सावे आणि डॉक्टर कराचा पक्ष झालेला आहे. यांच्या नातेवाईकासाठी, यांच्या पीए साठी झालेला आहे. साहेब तुम्ही तुमच्या पीएच्या किती उद्घाटनाला गेले? जनता पार्टीचं त्यांनी त्याच्या पीएनं काय काम केलेलं आहे? अतुल सावे ना तुझ्या नातेवाईकानं वारणामध्ये प्रभागामध्ये काय काम केलं? एक काम सांग म्हणा, एक काम. साहेब जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष येत नाही ते येत नाही. मात्र तुम्ही सगळे आक्रमक होतात म्हणून मंत्री निघून गेले. साहेब ते निघून पाय पडतोय साहेब. तुम्ही या समोर यायला तयार नाही साहेब, मला भेटायला तयार नाही साहेब. सर हे जर इमानदार होते, यांनी जिल्हा अध्यक्ष सुद्धा इमानदार होते तर यांनी सर्वे आणावा. हे काय म्हणतात साहेब? अतुल सावे साहेब काय म्हणतात? सर्वे मध्ये तुझं नाव पाहिजे. अहो तुमच्या सावेचं 3% नाव आहे, तुमच्या पाल्याचं 10% नाव आहे, याचं 70% 55% नाव आहे या पाटलाचं. आणि या पाटलावरती न्याय तुमच्या काय फक्त तुमच्या बापाची पार्टी झाली का? जातीवादी यांना भारतीय जनता पार्टीत न्याय होतो ना? जनतेची पार्टी आहे. अतुल सावे भगवान करेल. साहेब प्रदेश अध्यक्षांची इच्छा आहे की ही जनतेची पार्टी आहे. जर जनतेची पार्टी असून तर तुम्ही अशी प्रायव्हेट लिमिटेड का करू देताय? ही भारतीय जनता पक्ष जनतेचा पक्ष राहिलेला नाहीये. प्रशांत भदाने यांच्या पत्नी आहेत. इरफान अरे इरफान खडे राहू इरफान एका तासात आश्वासन दिले. सकाळपासून एका तासामध्ये असं काय सकाळपासून म्हणतात मी भांबर जिल्हाध्यक्ष म्हणतात मी भांबर. 25 वर्षापासून मारलेलं आहे. मरू आपण काय करणार? 25 वर्ष यांनी रक्त चुसलं, यांनी विधानसभा काढली उपाध्यक्ष आहे साहेब. मी 4 जिल्ह्यात तनवानी साहेबाला विचारा माझं काम कसं आहे. संजय केणेकरला विचारा माझं काम कसं आहे. शिरीष पराडकर साहेबांना विचारा
माझं काम कसं आहे जरा सेंचुरीवर काम करा, आता किशोर शितोळेंना विचारा माझं काम कसं आहे साहेब शहराच्या जिल्हाध्यक्षांना विचारा नाहीतर या अतुल सावेला विचारा माझं काम कसं आहे ऐका तुझा PA करायला विचारा करायला मी भाजपसाठी साहेब जनधन योजनेचे 5,000 महिलांचे अकाउंट ओपन केले साहेब मी घराघरात 2500 डस्टबिन वाटले साहेब काही नसताना घरून साहेब चष्मे वाटप केले साहेब हे सगळे उद्घाटनला होते यांना लाज वाटायला पाहिजे हो यांना देव माफ करेल का देवा भाऊ माफ करतील का या करांना देवा भाऊ माफ करतील का या अतुल सावेंना देवा भाऊ माफ करतील का खरंच देव आणि देवाचा भाऊ असेल ना तर यांनी माफ नाही करावं यांना माफ नाही करावं जर हे जर असं PA ला आणि नातेवाईकांचं तिकीट देत असेल यांचा पावणे एवढी मोठी यांच्या तिकिटावरून कापले मुलाचे मुलीचे तिकीट कापल्यामुळं यांनी यांच्या नातेवाईकांना यांच्या PA कडे बापाचे असेल ना प्रभाग 2 मध्ये निवडून आणावं साहेब यांना तुम्हाला मी फक्त देवाभाऊंना हीच विनंती करतो प्रदेशाध्यक्षांना हीच विनंती करतो की साहेब त्यांनी अन्याय केलेला आहे यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी साहेब मी अतुल सावेसाठी बरं का साहेब मी जनार्दनचा मोठा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पोहोचवली घराघरामध्ये काय झालं काय 1 तासात तिकीट कापण्यात आलं गुन्हा केला आणि काही तिकीट कापलं गेलं 20 वर्षापासून भाजपासाठी काम करत मदन पाटील यांनी काय केलं असं याचा उत्तर आम्हाला द्यावा आणि 2 वर्ष अतुल सावेचा PA 2च वर्ष झाले त्याला कोणी ओळखत नाही आणि आम्ही वारकरी संप्रदायाचे असून त्यांचा आमचा कुठला संबंध नाही येताना अरे यांनी या राजकीय लोकांनी वरून यांच्या मुलीचे मुलाचे तिकीट कापल्यामुळे यांनी यांच्या पाहुण्या रावण्याला तिकीट दिलेत असं काय केलं या अतुल सावेंनी असं काय घडलं काय या माणसाचं तिकीट कापण्यात आलं काय गुन्हा केला या माणसाने गेले 2च वर्ष फक्त PA ला तिकीट द्यायचं का 2 वर्ष अपेक्षा आहे काय म्हणणं आहे हे देखील आपण दो ना यार चालू इधर ये नंदन बस 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 पीछे पीछे लो यार बाबा 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 आमचं काय झालं तो काय झालं माणूस बोलला तो बोललं ना आमचा बाबाला
समर्पितपणे एकनिष्ठपणे कार्यकर्ता काम करत असतो. साहजिक आहे. अरे यार मेरे उसमें आ रहा है संताप होणं, कार्यकर्त्याचा अनावर होणं हे साहजिक आहे. तुम्ही याला तिकीट दिलं साहेब. एका तासात तिकीट काढलं गेलं साहेब. एका तासात हे बघा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे. मी 38 वर्ष झाले पक्षात काम करतो. वेळोवेळी हे बघा आपला संयम आणि खऱ्या अर्थानं संयम बाळगणं आपल्या संस्कृतीत आहे. नंतर कमी पडलो असेल ना मी जीवनभर जिंदगी जगणार नाही. आता माहिती असून काय केलं. अरे मी आहे ना. अरे मी दिला ना तुला शब्द. अरे मी शब्द दिला ना तुला. अरे या सावेचं करायचं. त्यामुळे त्यांचा कार्यकर्ता साहेबांना बोलतो. समर्पितपणे काम करतात आणि निश्चितपणे त्यांचा संताप होणे, संताप अनावर होणे हा साहजिकच आहे. परंतु त्यांची समजूत करायला संधी देऊ शकला नाही पक्ष. त्या कार्यकर्त्याची आणि त्यांच्या कुटुंबाची मनस्थितीची जाणीव मला आहे. कारण मी पण अशाच वार्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे पक्ष. पण आता यांची तिकीट कसं कट होतं. नाही एका तासामध्ये तुम्ही आश्वासन दिलं तर भाऊ. एका तासात तिकीट कसं कट झालं. मला उत्तर द्या भाऊ. एका तासात तिकीट कसं कट झालं. आलेलं तिकीट कोण केलं मला मी समजूत काढू शकतो. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकाच वेळेस पक्ष संधी घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे आणि मी त्यांचे शब्द पूर्णपणे काढू शकतो. निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं सरकार आहे. सरकार आहे. त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन मध्ये या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू. कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे. त्यामुळे सरदार ताई मी पक्षाचा 1 रुपयाचा दागिनदार आहे का. या नेत्यांचं काम केलं म्हणून पुन्हा केलं. काय भेटलं. मला काही नको पाहिजे होतं. मला फक्त माझ्या कष्टाचं फळ पाहिजे होतं. मला काहीच नको पाहिजे होतं. मला मी यांच्यावरती भुक्का नाहीये. मला कष्टाचं फळ पाहिजे होतं.
मी भारतीय जनतेची पार्टी आहे ना भाऊ. भाऊ जनतेची पार्टी आहे ना. का नातेवाईकाची आहे? ही जनतेची पार्टी काय होतं यांना? काय होतंय? काय होतंय का चक्कर आलं तर बाहेर काही खाल्लं नाही कालपासून अन्नाचा घास नाही त्या बाईच्या पोटात. कालपासून त्यांनी जेवण केलेलं नाहीये ते खूप टेन्शन मध्ये आहे. त्यांना ऐन वेळेवर धोका भेटला त्याच्यामुळे ते खूप टेन्शन मध्ये माझ्यापर्यंत शेवटपर्यंत हो केलं त्यांना वेळेवर त्यांना धोका दिला त्याच्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे. त्यांना चक्कर पण येत आहे. उद्या जर त्यांचं काही झालं झालं तर आता सगळ्यांना एकाच वेळेस पक्ष संधी देऊ नाही शकत. कमी होईल दूर करणार त्यांचा हे बघा पक्षामध्ये जितके समर्पित आणि कार्यकर्ते सगळ्यांना सरकारच्या समितीत संधी मिळेल निश्चितपणे. आपण सावेच्या पीएला तिकीट द्यायचं होतं रे. अरे कराड साहेबाच्या नातेवाईकाला द्यायचं होतं. सांगितलं जाऊ दे. एक मिनिट तुम्ही आला सगळे थांबा. सगळे अपेक्षा ठेवली होती. कोणाला पाठवू नका. तुम्ही जा ना. दरवाजा उघडा. दादागिरी करून मीडिया बंद झाला. मीडियाला दादागिरी करू नका. मारणार त्याला बाहेर येऊ द्या. राहू दे ना यार एवढं का गरम झालं. सगळे बाहेर चला. आता एक शब्द बोलायचा आणि आता बोलला तर याद राख. अरे आता नको. काय झालं रे? झालं सर काय झालं. संताप असतो बाजार घेतात ते त्याचा संताप अनावर होणे साहजिक असतो. पक्ष एकाच वेळेस सगळ्याला संधी देऊ शकत नाही. बसू नका तुम्ही. जेवलेले ते माझी आग होते रे. डिझेल टाकेल करतो ना. गाडी लाव रे. एका तासात कसं तिकीट काढलं गेलं भाऊ. एका तासामध्ये असं काय घडलं. इतकं बांधणी केलं. तुमच्या शब्दावर खूप कष्ट केला ना. कमी कुठं गाडी लाव रे पहिले. लावली गाडी. गाडी लाव रे. गाडी लाव.
तेव्हा भाऊ तुम्ही अन्याय केलं ना केला जनतावर जनतेचा पक्ष आहे तुम्ही त्या दुसऱ्या गाडीत आणा घेऊन जात आहेत आणि आपण आत्ताच हा जो सगळा भाजप कार्यालयाबाहेर राडा सुरू होता त्याच्यावर कुठंतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संजीव भाईने काय सांगितलं तुम्हाला काय आश्वासन दिलंय तुम्हाला काहीच नाही आता तुम्ही तुमच्या मर्जीने चाललाय का तुमच्या मर्जीने चाललाय का तुम्ही तुमच्या मर्जीने जाताय का तुमच्या मर्जीने जाताय का तुमच्या मर्जीने जाताय का तुम्ही नहीं इधर पीछे जो इधर से बात पता नहीं क्या ना चला जा दो भाऊ हेलो सर, बंद कर दूं अभी? हो गया ये पूरा? हाँ हाँ ठीक है मैं लेता हूँ, ये बंद करा तो लूँगा। हाँ हाँ ठीक है हाँ ठीक है। अभी तो कुछ भी नहीं है सर, ये सब निकल गई है पब्लिक। वो उधर संजय केनीकर ने लेके गए ना, तो वहाँ पर गए ये लोग। हाँ ठीक है सर, उसमें क्या है कि ना कुछ इन्होंने 2-2 3-3 टीमें हो गई है लोगों की। हाँ हाँ ये है ना। हाँ हाँ वो है जी। करूँ ना बंद सर ये? रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।